दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? सो तुम्हाला थंबनेलवरूनच कळलंच असेल की आज आपण ॲक्च्युली कुठे जाणार आहोत. सो परत मी सांगू इच्छितो, आपण जाणार आहोत श्री तुळजाभवानी आईचे मंदिर आणि तिकडे दर्शन घ्यायला. सो कंटिन्यूइंग दिस व्लॉग गाईज, गुड मॉर्निंग. अँड ॲज यू नो की आपण काल एक्सप्लोअर केलं गाणगापूर आणि अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचं, आणि आता आपला डे 2 स्टार्ट होतो आहे विथ मॉर्निंग. सो गाईज, आता आपण निघालेलो आहोत दर्शनाला. जसं की तुम्हाला माहिती आहे, आई तुळजाभवानीचं आपण आज दर्शन घेणार आहोत आणि अभिषेकही होणार आहे. आणि सो आपण आता चाललो आहे थेट मंदिराकडे. सो चला जाऊया मंदिराकडे आणि बघूया कसं आहे. सो मित्रांनो, जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगू इच्छितो की महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे. तुळजापूर हे गाव ॲक्च्युली सोलापूर औरंगाबाद रस्त्यावर असून सोलापूरहून 42 ते 43 किलोमीटर्सवर लांबवर आहे. आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची ही देवी म्हणजेच आपली भवानी माता महिषासूर मर्दिनी आहे. आणि अश्विन व चैत्र पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. आणि जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची आपली कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी यायचे आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. सो मित्रांनो, जसं की तुम्ही बघता ते आता आपण आलो आहोत गोमुख तीर्थ इथे दर्शनाला. जे भाविक जाण्यापूर्वी इथे स्नान करतात, तसेच हातपायही धुतात. समोरचं कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ म्हणजेच एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितलं जातं. हो. वा, मस्त मस्त मस्त. मम्मीने घेतली ओटी आणि आता आम्ही जाणार आहोत थेट दर्शनाला तिकडे. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसिलवलाही.
हा गाईस हा प्रसाद आहे तुळजाभवानी आईचा. आम्ही अभिषेक केलं सो त्याच्यानंतर हा प्रसाद दिलेला जातो. केळं, त्याच्यानंतर दही आणि तांदूळ. हे ताट तर पहिल्यापासूनच होतं. सो माझ्यासोबत बोला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. परत आपण व्हिडिओ टाकणार आहे. व्हिडिओ. अरे वा वा वा. अरे वा. अरे मस्त. लेझी. मस्त. चला आपली यात्रा चालली आहे. या इकडं. मित्रांनो, इथे एक प्रथा आहे, म्हणजे एक अनोखी प्रकार. म्हणजे जर तुम्ही इथे हात ठेवला, ज्याच्यावरती त्या आजींनी ठेवला,
जर तुम्ही जर कुठली इच्छा बोलली, जर तुम्हाला काहीतरी करायचं किंवा असं काही करायचं आहे आणि जर ते लेफ्ट साईड हललं तर ते नाही होणार, आणि जर राईट साईड जर ते हललं, राईट वे डायरेक्शननी गेलं सर, तर ती इच्छा मनोकामना तुमची पूर्ण होईल असं म्हणलं जातं. सो बेसिकली हे जे तुम्ही आजी वगैरे बघता ते तेच बघता ते, जर नीट जर तुम्हाला दिसत असेल तर. सो लाईक ते त्यांना जाणवतं, मे बी कॅमेरामध्ये नाही जाणवत असेल, सो मे बी हे असं होतं. सो इट्स लाईक दॅट. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशांपासून सोडवी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा सो मित्रांनो, आफ्टर दर्शन आता आपण आलो जेवायला. जसं की तुम्ही बघू शकता, पुरणपोळी, पापड, बटाट्याची भाजी, दूध, राईस आणि आमटी, आणि सगळे जेवायला बसलेलो आहोत आम्ही घरगुती पद्धतीने एकदम. आम्ही गाईज इथे स्टे केलेलं आहे. खूप मस्त सोय इकडे ॲक्च्युली, आणि गाईज मंदिरापासून एकदम अगदी जवळ आहे. तुम्ही तुमचा इथे स्टे बुक करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं मेन्शन करेल हॉटेलबद्दल. अरे यार, लेट सुरू झाली. सो दॅट्स इट मित्रांनो, हा व्लॉग होता ॲक्च्युली इथूनपर्यंतच, अँड द ट्रिप कम्स टू अँड एंड हिअर. जसं तुम्हाला व्लॉग आवडला असेल सो प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. बाय बाय, गुड नाईट, स्टे हेल्दी.